कशा आहात सगळे? तर आम्ही चाललोय घरी आता आम्ही देवदर्शनाला गेलो होतो. वसू, मी, मम्मी, पप्पा सगळेच गेलो होतो. चाली बघा बघा बाप्पाला आलं होतं. जे बाप्पाला जायला बाप्पाच्या तिथं टोपी घेतली. कस काय दिसते का छान? बाप्पाच्या इथं टोपी घेतली होती आम्ही काल. आता आम्ही निघालो. मामा पुसतोय गाडी, दिसतोय का? हो दिसत नाही. चला तर आम्ही निघालोय घरी. आता आम्हाला बराच उशीर झालाय, पण आता काय करायचं, निघायचं आता. खूप उशीर झालाय, पण आता घरी जाऊन जरा गहू भिजाय घातले. कुरड्या करायच्यात मला उद्याच्याला, म्हणून ते कुरड्या करायसाठी गहू घरी जायचे. नाही तर मग राहिली असती 1-2 दिवस. त्याचं नव्हतं काय एवढं अडचण. चला आता निघालो. उसदा म्हणते चल ना मम्मी, चल ना मम्मी, चल ना मम्मी. मोबाईल इथंच ठेवणार होती, लक्षातच राहिलं नाही. परत म्हणलं लक्षात आलं, व्हिडिओ काढला नाही आपण. मोबाईल बघायला गेली कुठं, तर मोबाईल इथंच राहिला आता. तर चला आता आपल्या व्हिडिओला मामा सांगू. बा 1 मिनिट, मामा तू आम्ही आले मम्मीच्या ह्यांच्या इकडच्या दुसऱ्या घरी. आता आम्ही इकडे आलोय. बरंच लांब घर आहे हे. आता तिकडच्या कॅमेरा आहे का? मोरचा. आणि इकडे मामा चल, तू कधी व्हिडिओ टाकणार आहे? टाकतो मी. तुझं कसा विषय ते थोडासा लागलं, तू व्हिडिओ का टाकत नाही शरद तू? काय असतं, प्रत्येकाच्या जीवनात संघर्षाचा काळ असतो. तो काळ संपल्यानंतर ना त्यात चांगले दिवस येतात. त्याच्यामुळे मी वाईस थोडासा नेहार आहे, स्ट्रिक्ट आहे वाईस थोडासा. त्याच्यामुळं माझं होईल चालू, पण त्याला थोडासा गॅप दिलाय मी. नाही काय अडचण, लवकरच कमबॅक होईल. चलो ठीक आहे. आता आमच्या मामाशीकडे अशी रेल्वेच्या कडेलाच मामा ते राहायला आले. आमचा वसूचा मामा रेल्वेच्या कडेला राहायला आलाय. रोज रेल्वे दिसते त्यांना. बसत सकाळपासून 3 बार 4 बार रेल्वे गेली. काय 3 बार आहे ग? 3 बार आहे. 3 बार रेल्वेला बाय बाय केले. आमची वसत अशी. चला आता बाय बाय. आता ह्या गोष्टी आम्ही जातो आता आमच्या घरी. उशीर झालाय आम्हाला, उन्हात इकडे बाय बाय करा. चलो आता आम्ही निघतो.